Good morning and happy Sabbath, church, and all my little friends. I would like to thank our Almighty Lord and our church pastor for giving me this opportunity. पुन्हा एकदा मी सर्वांना शुभप्रभात म्हणत आहे आणि हॅपी सॅबथ. आणि विशेष करून जे लहान माझ्यासोबतची माझी प्रिय मित्रमंडळी आहे, तुम्हा सर्वांना हॅपी सॅबथ. ही संधी मिळाल्याबद्दल मी देवाचे आणि मंडळीचे पालक यांचे आभार मानत आहे. To share the word of God before you all. देवाचं वचन तुमच्या समोर सांगण्यासाठी देवबापाने संधी दिलेली आहे. म्हणून As we are facing this hard time because of coronavirus, hope God is protecting us and leading us with His great mercy. आपण ह्या कठीण काळामध्ये करोना व्हायरसमुळं अतिशय कठीण काळामध्ये असताना परमेश्वर आपल्याला त्याच्या दयेने आणि कृपेने चालवत आहे अशी आशा बाळगतो. Today I want to encourage you with the topic I have chosen, that is prayer. आणि आज मला तुम्हाला पुन्हा एकदा देवाच्या कृपेमध्ये दयेमध्ये आज प्रोत्साहित करायचं आहे. आज जे वचन मी सांगणार आहे आणि जो विषय मी निवडलेला आहे ते म्हणजे प्रार्थना. Introduction. F.B. Meyer, the author of great little books, The Secret of Guidance, said, "The great tragedy of life is not an unanswered prayer, but an unoffered prayer." एक लेखक आहेत F.B. मायर नावाचे आणि त्यांचं पुस्तक आहे द सिक्रेट ऑफ गायडन्स. आणि याच्यामध्ये ते असं म्हणतात की मोठा अपघात म्हणजे मोठं वस्तुस्थिती ही आहे की आम्ही ज्या प्रार्थना करतो त्याचं उत्तर मिळत नाही असं नाही, तर आम्ही प्रार्थना करतच नाही, हे आमचं दुर्दैव आहे. Instead of being something we do, like every day, like breathing, eating, and walking and talking, it seems to have become like that little glass covered box on the wall that says break in case emergency. आपल्या घरामध्ये किंवा अशा ठिकाणी काही ठिकाणी एक काचेचं एक छोटंसं बॉक्स असतं की जर काही कठीण प्रसंग आला किंवा जर एमर्जन्सीची वेळ आली तर ते ग्लास फोडा आणि मग त्याच्यामधून जी काही सुविधा तुम्हाला देण्यात आलेली आहे त्याचा उपयोग करून घ्या, असं या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे. आणि आपलं प्रार्थनामय जीवनसुद्धा कदाचित अशाच प्रकारचं झालेलं आहे. जेव्हा की आम्ही रोज श्वास घेतो, रोज आम्ही खातो पितो, परंतु याच्याऐवजी प्रार्थनामय जीवन मात्र एका एमर्जन्सी ठिकाणासारखं झालेलं आहे. It's true, that's very often. So we wrong झालं, वापस एकदा करायचं, वापस एकदा करू. असं नको करू, बोला मम्मीला बोला. बॅटरी चालणार नाही, मग ते बंद कर पहिलं.